द्यावंच लागतं. घर फोडणे, पक्ष फोडणे, पैशाचा वापर करणे, आईस आईस म्हणजे बर्फ नाही, आईस म्हणजे ICE, इन्कम टॅक्स, CBI, ED याचा वापर 24 तास करणे, आरोप करणे लोकांवर, खोटे आरोप, लोकांना भीती दाखवणे, प्रेसवर काल केली, संजय भाऊंना काल अरेस्ट केली. चालले तरी काय राज्यात आणि देशात? पण मग आरोग्य आणि शिक्षण या राज्यामध्ये दारूची दुकानं वाढतायत आणि शाळा कमी होत. म्हणजे हा महाराष्ट्राच्या संस्कृतीला पटण्यासारखं, त्याच्या विरोधात. आणि 200 आमदार आहेत, 200 आमदार, 300 खासदार आहे ना, कशाला? तुम्ही बघता आरक्षणाची परिस्थिती काय. मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाज सगळे अस्वस्थ, सगळे रस्त्यावर उतरले. काय चाललंय त्याच्याबद्दल? काही नाही. देवेंद्रजींनी ज्या अमानुष पद्धतीने जालन्यामध्ये हल्ला केला, तो समाजावर नुसता हल्ला नव्हता, तो मराठी माणसावर हल्ला. त्याला कोण जबाबदार आहे? तर गृह मंत्रालयात जबाबदार. आजची ही जी हत्या नांदेडला झाली आहे, संभाजीनगरला झाली आहे, नागपूरला झाली आहे आणि ठाण्याला झाली आहे, त्याला हे खोके सरकारच जबाबदार. आणि अतिशय महाराष्ट्राची. आणि जळगावचा GR, काय GR काढला की सगळ्यांना कॉन्ट्रॅक्टर आम्ही घेणार. आणि एक जण म्हणते आम्ही मागे घेतला, दुसरा म्हटला आम्ही काढलाय, एक म्हणतो, एक उपमुख्यमंत्री म्हणतात की आम्ही काढलाय GR, नाही काढलाय. मला वाटतं देवेंद्रजी म्हणाले की आम्ही GR काढलाच नाही. पण आम्ही काय, देवेंद्रजी आणि कोऑर्डिनेशन नाही काय सरकारमध्ये, एकामेकाशी बोलतच नाही वाटते हे सगळे. तेव्हा दिल्लीच्या वाऱ्या संपत नाही. शिवसेना जेव्हा वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची होती, तेव्हा पालकमंत्री ठरवायला दिल्लीला नाही लागायचं. मराठी माणसाचा स्वाभिमानी पक्ष होता तो. आता आहे ना, पालकमंत्री ठरवायला पण दिल्लीला जावं लागतं माननीय मुख्यमंत्र्यांना. आणि सातत्याने एक अदृश्य हात आहे जो महाराष्ट्राच्या विरोधात कट कारस्थान करतो. 3 महत्वाच्या गोष्टी मी सांगते तुम्हाला. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार दोघेही मराठी, तिथे कुठलाही परिवारवाद नाही. दोघांनीही शून्यातून त्यांचे पक्ष उभे केले. दोन्ही पक्ष मध्ये खोड घालण्याचा पाप या अदृश्य हाताने. दोन्ही मराठी माणसांचे पक्ष. त्याच्यानंतर त्यांच्याच पक्षाचा मराठी माणूस देवेंद्रजी, ते मुख्यमंत्री, डिमोशन उपमुख्यमंत्री आणि फर्दर डिमोशन 50-50. 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 डिमोशन उपमुख्यमंत्री आणि फर्दर इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रातल्या त्या दुसऱ्या राज्यात कशा जातात? मग सगळं हे कट कारस्थान मराठी माणसाच्या विरोधात का? आम्ही काय केलंय? आम्ही तर टॅक्स भरतो केंद्र सरकारला. आमची काय चूक? सगळा रोष हा मराठी माणसावरच का? मराठी माणसाचं आणि महाराष्ट्राचं यश यांना दिसतच नाही का? एवढे खासदार निवडून दिले ना आपण. मग अदृश्य हात आपल्या विरोधात काय? आणि हा जर अदृश्य हात महाराष्ट्र असा दुखवणार असेल, महाराष्ट्राचा असा अपमान करणार असेल, मी नाही सर. आम्ही छत्रपतींचं नाव घेऊन समाजकारण आणि राजकारण करतो. आम्ही शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेऊन समाजकारण राजकारण करतो. त्याच्यामुळे दिल्लीच्या समोर तुम्हाला आठवत असेल, जेव्हा युद्ध झालं तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरूंनी आवर्जून चव्हाण साहेबांना इथून बोलवलं होतं. आपण चव्हाण साहेबांबद्दल बोलताना नेहमी म्हणतो की जेव्हा हिमालयाला अडचण होती तेव्हा महाराष्ट्रातला सह्याद्री तिथे गेला होता. आज तसं होतंय चित्र. त्याच्यामुळे दिल्ली समोर झुकणारं हे खोके सरकार जे आहे ना, त्याच्या विरोधात मराठीच्या अस्मितेसाठी मी लढायचं. सेवा, सन्मान आणि स्वाभिमान. सेवा महाराष्ट्राच्या मायबाप जनतेची, सन्मान या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा आणि स्वाभिमान तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्राचा. इथे आल्यावर मी तर काय बोलवलं नव्हतं, पण हे बघा परिस्थिती बघताय सोयाबीनची. सोयाबीनची ही परिस्थिती किती घातक आहे बघा. आमचं सरकार होतं तेव्हा 12,000 रुपये भाव होता, सगळ्यांना माहिती. कपास आणि सोयाबीन 7,000 आणि 12,000. आता काय परिस्थिती?
आणि याच्याबद्दल कोण काय करत? मी काल अमरावतीला होते, परवाच्या दिवशी अमरावती, वर्धा, नागपूर हीच परिस्थिती. आज नांदेडला आल्यावर हीच परिस्थिती. आणि आम्ही काय करतोय सरकारदारीवाले, आम्ही जातोय प्रायव्हेट विमानाने दिल्लीला, कारण आमचं 200च असलं तरी सरकार वाचलं पाहिजे. त्या शेतकऱ्याचं काय काम? मग कांदा असू दे, टमाटा असू दे, सोयाबीन तुम्ही बघा ना, तुम्ही आढावा घ्या. मी विरोधक म्हणून बोलत नाहीये, पण कधीतरी कोणीतरी खरं बोललं पाहिजे. जो खरं बोलेल त्याला आईस. इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी. आणि आम्ही जे म्हणत होते ते सुप्रीम कोर्टाने त्याचा एन्डॉर्समेंट केलं. तुम्ही बघितलं असेल काल सुप्रीम कोर्ट म्हणलं की नाही, ईडी, सीबीआय, आईसचा वापर कमी करा. इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी हे चुकीचा वापर होता. हे फक्त मी म्हणत नाहीये, हे माननीय आदरणीय सुप्रीम कोर्टाने केलेला आरोप आहे केंद्र आणि महाराष्ट्राच्या. त्याच्यामुळे मला विचारा तर महाराष्ट्र प्रचंड अडचणीतून चाललेला आहे. हा संघर्षाचा वेळ आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी, अस्मितेसाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी पूर्ण ताकदीने आम्हाला महाविकास आघाडी म्हणून आणि इंडिया म्हणून आम्ही लढतोय. आणि माझा विश्वास आहे की महाराष्ट्राची मायबाप जनता ही सत्याच्याच मागे उभी राहील आणि ती महाविकास आघाडी आणि इंडियाला नक्कीच साथ देईल आणि आशीर्वाद देईल. आम्ही एकत्र असल्या उद्योगांसाठी नाही, आम्ही मायबाप जनतेची सेवेसाठी एकत्र आलोय. महाराष्ट्राच्या विकासासाठी, देशाच्या विकासासाठी आणि संविधानाचा मान सन्मान करण्यासाठी इंडिया आणि महाविकास आघाडी. देशात आज जी दडपशाही चालली आहे ती कुठेतरी थांबली पाहिजे. ज्या पद्धतीने कालच पत्रकारांवर रेड झाली, काय त्यांची चूक? सगळ्या वर्तमानपत्राचा आजचं एडिटोरियल वाचा. प्रत्येक पत्रकार म्हणतोय की काही एव्हिडन्स नाहीये, काही एव्हिडन्स सापडलेला नाही. प्रत्येक वर्तमानपत्र म्हणतोय. पण तू विरोधात बोलला की तुझ्यावर केस, विरोधात बोलला तुमच्यावर इन्कम टॅक्सची नोटीस. त्या बीबीसीला झालं, त्याच्यानंतर आता ह्याला झालं. आणि माझं म्हणणं आहे की इमर्जन्सी आहे का? इमर्जन्सी मध्ये माननीय इंदिरा गांधीजी म्हणल्या तरी होत्या इमर्जन्सी. आता तर सगळेच घाबरतात त्या देशामध्ये. त्यामुळे हा देश हा अतिशय अडचणीतून चाललेला आहे. त्यामुळे हा संघर्षाचा काळ असेल, त्याच्यासाठी कितीही आम्हाला किंमत मोजावी लागेल, तर या संविधानासाठी, देशासाठी आणि राज्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने लढणार. मॅडम, नांदेडमध्ये डीनला सफाई करायला लावली खासदार हेमंत पाटलांनी. त्यानंतर हेमंत पाटलांवरती अॅट्रॉसिटी ऍक्टसह अन्य गुन्हे दाखल झाले. आज डीनवरती पण सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला. परंतु सोशल मीडियावरती हेमंत पाटलांच्या समर्थक जातीचा रंग देतात किंवा मग मराठा संघटना किंवा अन्यही संघटना या घटनेला जातीय रंग देतात. ऍक्च्युली तर डेथ ज्या 42 लोकांची झाली तो विषय बाजूला जातोय आणि मी इथं जातीचं राजकारण केलं. मला असं वाटतं मी तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करीन की तुमच्या खासदारांनी जे केलं ते महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणार आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं विषय अतिशय गंभीर आहे आणि जे लोक दगावले गेले त्याच्याबद्दल आपण फोकस केला पाहिजे. आणि अशी घटना संपूर्ण महाराष्ट्रात होणार नाही याच्यासाठी आपण सगळ्यांनी याच्यात आपण सगळ्यांनी जातीने लक्ष घातलं पाहिजे. आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना माझी विनंती राहील की तुमचे जे खासदार असे हे वागतात ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, हे आम्हाला कुणालाही न पटतात. आणि मला सांगा त्या डीनची काय चूक याच्यामध्ये? हे सरकारने केलं पाहिजे ना, सरकारची चूक आहे ते. आणि ते नुसते डीन आहे, ते एक डॉक्टर पण आहे. एका डॉक्टरला तुम्ही असं वागवता. आणि मला आज ते सगळं बघितल्यावर कैलासवासी आर पाटील माझे ज्येष्ठ बंधूंची आठवण आली. आबा जेव्हा राज्याचे गृहमंत्री होता त्यांनी पहिला कायदा केला होता की डॉक्टर आणि प्रेस या दोघांवरही, सगळे पत्रकार आणि सगळ्या डॉक्टरांवर कोणीही असा हल्ला केला तर त्याला शिक्षा होईल. हा आर पाटलांनी आमचं सरकार असताना घेतलेला अतिशय महत्वाचा आहे. आणि कुठल्याही डॉक्टरवर हल्ला करायचा अधिकार हे चुकीचंच आहे आणि मी त्याचा जाहीर निषेध. आणि मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे हा विषय 100% इंडिया आघाडी मजबूत करायचं सांगताय तुम्ही, मात्र दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांना अद्यापही इंडिया आघाडीमध्ये येण्याचं निमंत्रण देण्यात आलेलं नाही. तुम्ही किंवा राष्ट्रवादी पक्ष इंडिया आघाडीमध्ये येण्याचं निमंत्रण त्यांना देणार आहात? हो, अर्थातच त्यांचं स्वागतच होईल.
मॅडम नांदेडसोबत नाही, निमंत्रण देणार का? स्वागत नाही ताई. हो, एकच प्रश्न. निमंत्रण माननीय उद्धवजी त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत, त्यांच्याशी चर्चा चाललेली आहे, राहुल गांधींची आणि त्यांची भेट झालेली आहे. या निघालो. मॅडम आज नांदेडसोबत सध्या आणखी काय काही आहे? जिल्ह्यांमध्ये म्हणजे रुग्णालयात बळी गेलेले आहेत. तर काँग्रेसचं असं म्हणणं आहे की राज्य सरकारवर सदोष मनुष्यवधाचा मी करणारच आहे, मी परवाच अनाऊन्स केलं. आज 14 बळी आम्ही गेले आज. करणारच आहे. आज कुठल्या- 51 तिथलेच आता आकडा आलाय. आता ह्याच्यात? हा, त्याच रुग्णालयाला त्याच रुग्णालयात 14 पण बालक आहेत. माझं पुन्हा म्हणणं आहे, खोके सरकारनी तातडीने माननीय मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला पाहिजे आणि ह्या मंत्रालयाचा जो कोणी जबाबदार असेल त्या मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. मॅडम राजीनामा कसं भेटणार आहे? अरे कोणीतरी जबाबदारी घेतली पाहिजे की नाही? बाकीच्यांनी का त्या डीनवर तुम्ही हल्ला करणार? मेडिसिन पाठवून मागणी करायला हवी. मागणी तर ती केली तर नैतिक जबाबदारी आहे. कुठेही इनएफिशियन्सी असेल तर अकाउंटेबिलिटी असते का नाही? मग तुम्ही म्हणाल कोणी इनएफिशियंटली काम करा, तू राहा बाबा, तुला मंत्री ठेवतो, तुला लाल दिवा देतो, तू ऐश कर, याचा नाही चलता. कुणाची तरी मुलं मेली आहेत सर, इतके असंवेदनशील नको. त्या आईच्या दुःख बघा, काय त्या आई आहेत, भेटून या जरा त्या आईला, काय दुःख आहे त्याचं, कोण जबाबदार आहे त्याला? या राज्याचा मंत्रिमंडळ जबाबदार आहे आणि त्या खात्याच्या मंत्र्यांनी स्वतःहून द्यायला पाहिजे. एक काळ असा होता तेव्हा मंत्री अशा झाले की जबाबदारी मी द्यायचे, कारण का काहीतरी मन असायचं. अस्वस्थ यांना झोपा कशा येतात? एवढे लोक जर गेले असतील त्या आईचं दुःख पोचत नाही ना सरकारपर्यंत. निर्लज्जपणा आहे. ज्या लातूरला 3 वेळा मुख्यमंत्री पद मिळालं त्या ठिकाणी अद्यापही शासकीय जिल्हा शासकीय रुग्णालय नाहीये. त्या ठिकाणी आता साखळी उपोषण सुरू आहे. त्या संदर्भात आपल्याला काय वाटतं? नाही, जिथे मला असं वाटतं प्रत्येक जिल्ह्याला झालंच पाहिजे, त्याच्यामुळे सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. पण प्रॉब्लेम असा होता जो एम्स मध्ये झालेला आहे. देशामध्ये सगळीकडे एम्स झाले, पण डॉक्टर किती आहेत त्याच्यात? त्यामुळे ह्याचा आरोग्याचा विषय हा अतिशय गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. आरोग्य आणि शिक्षण, नुसती बिल्डिंग बांधून प्रश्न सुटत नाही. तिथे आज टेक्निशियन पाहिजे, तिथे आज डॉक्टर पाहिजे, तिथे क्लिनिक स्टाफ पाहिजे, तिथले टेक्निकली लोक पाहिजे. हे पण सगळं केलं पाहिजे ना. नुसतं बिल्डिंग बांधून प्रश्न सुटत नाही. आता मग रस्ते आणि वीज आणि ब्रिज बांधून सगळं बाकीचं काय अलबेलच आहे. हेच दुर्दैव आहे. मॅडम, हाफकिनने औषध पुरवठा बंद करून 8 ते 10 महिने झालेले आहेत. हाफकिन कंपनी पुरवठा करत होती. त्यानंतर आपण एक संस्था नेमली, ती पुरवठा करत नाही. नांदेडचा जर विषय झाला तर 7 कोटी रुपये हाफकिनकडे अजूनही पडून आहेत. कुठलाही औषध पुरवठा नाहीये. अनेक माध्यमांनी ते दाखवलेलं आहे की सर्वच रुग्णांना बाहेरून औषधी आणावं लागतात. अगदी अँटीवेनम सर्पदंशाचं असेल किंवा रेबीज सारखी औषधी जी आहे ती बाहेरून आणावी लागते. पण ज्यावेळेस हसन मुश्रीफ इथं आले त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की सर्व प्रकारची औषधी आमच्याकडे उपलब्ध आहे. मूळ विषय आहे की औषधीचा पुरवठा हा संपूर्ण महाराष्ट्रात कमी आहे. त्याबद्दल आपण काय सांगा? आणि सर्वात महत्वाचं, जर हे 8-10 महिन्यापासून सुरू होतं, जेव्हा नांदेडच्या मीडियाने 3 दिवसाआधी हा प्रकार समोर आणला, त्यानंतरच हे राजकीय मंडळी ऍक्टिव्ह झाले. स्थानिक नांदेडचे आमदार, खासदार असतील, कुठल्याही यांनी आतापर्यंत विधान परिषदेत, विधानसभेत असेल, कुठल्याही स्तरावर आवाज उठवला नाही. मीडियाने समोर आणल्यानंतर जाग अधिकारांचा, विरोधी असो का सत्ताधारी. मी मीडियाचं मनपूर्वक आभार मानते आणि विरोधकांची जबाबदारी आहे. तुम्हाला सरकारमध्ये बसायचंय ना, मग सरकारची जबाबदारी असते. सरकार ठीक आहे ना, मान्य आहे ना मला, पण जबाबदारी जास्त कोणाची असते? जे सत्तेमध्ये. मग सत्तेमध्ये कशाला? मग इक्वलच असू दे, विरोधक पण आणि सत्तेमध्ये पण. जेव्हा तुम्ही सत्तेमध्ये असता ती जबाबदारी सत्ताधारी पक्षाची. जे कोणी, मी असते ना सत्तेत तर मी इथे येऊन पहिली माफी मागितली आणि मी इथे राहिले असते सगळं. मुश्रीफ म्हणतायत तरीही औषधी आमच्याकडे मुबलक आहे. परिस्थिती अशी आहे की याचं कुठलीच उत्तर औषधी दादा तुम्ही ते येतील ना त्यांना विचारलं पाहिजे. ते येऊन गेले काय? प्रश्न त्यांना नाही विचारला. मी रिपीट करते, गैरसमज नसावे. तुमचं म्हणणं आहे की राज्याचे मंत्री खोटं बोलतात असं तुम्ही म्हणताय. स्पष्ट खोटं बोलतायत. स्पष्ट खोटं बोलतात असं तुम्ही आरोप करताय महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या मंत्र्यावर. प्लीज मला जर शक्य असेल तर मला ती टेप किंवा त्याची लिंक पाठवा. मी स्वतंत्र जे काय असेल ते मी स्वतः हा विषय मी स्वतः मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवी. ही जबाबदारी माझी. आता एक लेटेस्ट अपडेट आहे की 51 मृत झाले टोटल आणि गेल्या 24 तासामध्ये 14 पेशंट दगावले. म्हणजे मुश्रीफ येऊन गेल्याच्या आणि आताच्या मागच्या 24 तासामध्ये 14 मृत्यू झाले आणि एकूण मृत्यूचा आकडा आता 51 झालेला आहे. ओके, सरकार असंवेदनशील आहे.
विशेष म्हणजे त्यांना मॅडम, पालकमंत्री पदात लढण्यात जास्त रस आहे. त्यांना नांदेडमध्ये लोक दगावतायत त्याचं त्यांना काही पडलेलं नाहीये. हे अकार्यक्षम मंत्री मंडळ आहे आणि दुर्दैव आहे की 200 आमदार असलेला हे सरकार, हे खोके सरकार जे आहे ते फक्त ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, पक्ष फोडा, फॅमिली फोडा, याला नोटीस पाठव, त्याला नोटीस पाठव, तू विरोधात बोलला तुझ्यावर केस कर, याच्यातच इतके व्यस्त असतात की त्यांना प्रशासनासाठी अजिबात वेळ राहिलेला नाही. हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. ताई, केंद्रीय मंत्री डीनशी बोलला तर डीननी नेमकं कारण काय सांगितलं तुम्हाला? डीननी 4-5 गोष्टी सांगितल्या आणि मला वाटतं गेल्या काही दिवसात पत्रकारांनी ज्या ज्या गोष्टी अतिशय चांगल्या आणि संवेदनशील, मला याच्यात खरंच राजकारण आणायचं नाही कारण का त्या आईचं दुःख, जी महिला मला भेटली, प्रचंड अस्वस्थ करणार. मला आश्चर्य वाटते की या सरकारला झोप कशी येते. ताई, 1 महिन्यापूर्वी लोकमतने 3 व्रतामध्ये मालिका छापली होती की काय परिस्थिती आहे त्याची. त्यानंतर काहीच केलेलं गेलं नव्हतं आणि महिन्यानंतर ही परिस्थिती निर्माण झाली. परवाच्या दिवशी लोकमतनी खरंच चांगलं कव्हरेज केलं होतं. म्हणजे मी ती डिटेल बातमी काल का परवा सकाळी कालच्या सकाळच्या पेपरमध्ये फुल पेज काल का परवा मी वाचली. महिनाभरापूर्वी आम्ही 3 दिवस सतत छापलं होतं की काय परिस्थिती आहे तिथली, औषधांचा साठा नाहीये, घाण आहे या संदर्भात. तरीही प्रशासनाने कोणतीच दखल घेतली नव्हती आणि कंप्लीट महिन्यानंतर ही परिस्थिती. पालकमंत्री कोण आहे? आधी पण होते का? म्हणजे हो. याच्या आधी काय ताई, ज्या पद्धतीनं आता जिल्हा रुग्णालयामधील परिस्थिती आहे त्या पद्धतीनं ग्रामीण भागातील जे काही ट्रामा केअर युनिट असतील, उपजिल्हा रुग्णालय, पीएचसी, ग्रामीण रुग्णालय, याच्यातली परिस्थिती सुद्धा काय खूप चांगली नाही. याच्यापेक्षा दयनीय अवस्था त्या ठिकाणी आहे. संबंधीय वैद्यकीय अधिकारी सुद्धा त्या ठिकाणावर जात नाहीत. यव्हाना इथूनच 8 किलोमीटर अंतरावर असणारा ट्रामा केअर युनिट मालेगावचं अद्याप सगळं पूर्ण सुविधेविषयी तयार झालेलं आहे, मात्र वैद्यकीय अधिकारी अद्यापही त्या ठिकाणी देण्यात आलेला नाहीये. माझी महाराष्ट्र सरकारला विनम्र विनंती की ते मेट्रोचा मोठे उपक्रम सगळीकडे राज्यात करतात शहरांमध्ये. माझा मेट्रोला विरोध नाही, प्लीज रेकॉर्ड करून ठेवा. माझा मेट्रोला विरोध नाही, जरूर मेट्रो करा, पण मेट्रोसाठी हजारो करोड रुपये त्यांच्याकडे आहेत, पण शिक्षण, आरोग्य आणि एसटी महामंडळासाठी या सरकारकडे पैसे नाही. एसटीचा तुम्ही बघताय काय परिस्थिती. शाळा, मगाशी म्हणले तसं, शाळा कमी, दारूची दुकानं जास्त, अशी परिस्थिती या राज्यात होती. आणि शिक्षणासाठी आणि आरोग्यासाठी. आणि तुम्हाला सांगते, बजेटमध्ये या सरकारकडे रेकॉर्ड जीएसटी कलेक्शन झालेलं आहे. मग पैसे जातात कुठे? तुम्ही जर जीएसटी कलेक्शन तुमच्याकडे रेकॉर्ड आहे म्हणता, तुम्ही म्हणता की तुमचं सरकारने सगळं बजेट खूप चांगलं बॅलन्स केलंय, मग आरोग्य आणि शिक्षण आणि एसटी साठी तुमच्याकडे पैसे नाही. तुमच्याकडे मेट्रोसाठी करोडो रुपये आहेत, मग आमच्या एसटी साठी पैसे नाही. आमच्या लहान मुलांसाठी तुमच्याकडे व्हेंटिलेटरला द्यायला पैसे नाही. तुम्हाला आमच्या मुलांना शिकायला नाही द्यायचंय. म्हणजे गरीब माणसांनी महाराष्ट्रात जगायचंच नाही आता. हा निर्णय घेतलाय या खोके सरकारने. किती असंवेदनशील. एकीकडे म्हणतात विकास विकास करा, मग विकास, मग शाळा, कॉलेज आणि एसटीचा करा ना विकास. कारण का ती जे कष्ट करणारे गरीब आहेत, ज्यांना गरज आहे त्याच्यासाठी येतात. माझा मेट्रोला विरोध नाहीये, पण ज्याचा भाकरी आणि भाजी खाऊन जेमतेम पोट भरताय त्याला रोज मोदकाला तुमचा पैसे, पण तुम्हाला त्याच्या बिचाऱ्या रोज भाकरी आणि भाजीसाठी जेवण नाही, असं हे सरकार. आणि दुसरा, पैसे यांच्याकडे पक्ष फोडायला कुठून येतात याचा हिशोब विचार आहे खोके सरकार. किरीट सोमय्या प्रकरणामध्ये लोकशाही न्यूज चॅनलला काही तास बंद केलं होतं. लोकशाहीची गळचेपी नाही. अर्थातच मी तेव्हाच ट्विट केलं होतं. लोकशाही चॅनल असेल, कालची असेल, आणि त्यांच्या सोयीप्रमाणे सगळे एडिटर्स बदलतात. हा आरोप आहे माझा त्यांच्यावर. सातत्याने चांगले सगळे सिनियर जे आहेत ते आता बिचारे पोर्टल, कोणी युट्यूब चॅनल, असंच आहे. इमर्जन्सी पेक्षा भयानक परिस्थिती या देशात आणि राज्यात आहे. मॅडम, मुंबई उच्च न्यायालयाने सुमोटो दखल घेतली आहे नांदेडच्या घटनेची. न्यायालयाला दखल घ्यावी लागते काय? असंवेदनशील, अकार्यक्षम खोके सरकार हे पूर्णपणे शिंदे खोके सरकारचं पाप आहे. आणि हे सगळे जे गेलेत ना, ज्या सगळ्यावर सरकारवर गुन्हा केला पाहिजे. आणि आम्ही करतो ते, मी परवाही सांगितलं अमरावती, की आम्ही गुन्हा दाखल सरकारवर करणार आहे, कुठल्या डीनवर नाही. ते डीनची बदली करून काय होणार आहे? जालन्यामध्ये ते एसपी ला राखून काय होणार आहे? द बक स्टॉप्स ॲट द लीडर.
देवेंद्र फडणवीसांनी याचं उत्तर दिलं पाहिजे की जालन्याची घटना कशी झाली. माननीय मुख्यमंत्र्यांनी दोन्ही त्यांचे जे आरोग्य खात्याचे मंत्री आहेत ना त्यांना विचारलं पाहिजे की क्या हो रहा है. पण ते बिचारे पालकमंत्री कार्यालयाला दिल्लीला गेले. त्यांना वेळ कुठे राज्य चालवायला. ताई, हे सगळे बळी खाजगीकरणाचे बळी आहेत असं वाटते का? कारण दरम्यान जे काही संस्था आहेत त्याच्यामध्ये खाजगी नेमलेल्या आहेत, कर्मचारी सुद्धा खाजगी आहेत. ह्या खाजगीकरणाचे बळी हे लोक ठरत आहेत का? खाजगीकरण म्हणजे कसं तुम्ही म्हणताय? कारण याला औषध पुरवठा करणारे किंवा त्या ठिकाणी पदभरती झालेली जी की कॉन्ट्रॅक्ट तत्वावर आहेत आणि ज्या आता हे नाही नाही, जे आहेत ते कमीच आहेत ना. जे आहेत ते पण कमीच आहे. स्टाफच कमी आहे या हॉस्पिटलमध्ये. मॅडम त्या रुग्णालयाच्या परिसरामध्ये जनरिकच्या नावावर 3 मेडिकल करतात, खाजगीकरणात येतात. ते कोणतं आहे का बरोबर? काय 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 जे एकीकडे औषध पुरवठा होत नाही शासकीय रुग्णालय आणि दुसरीकडे त्याच परिसरामध्ये जनरिकच्या नावावर 3 मेडिकल त्याच परिसरामध्ये जेनरिकचं दुकान पाहिलं मी तिथे. 3 जनरिकचं मेडिसिन जे भाडेतत्वावर एका डॉक्टरने दिले, भाजपच्या डॉक्टरचं आहे ते मेडिकल. 3 मेडिकल 4 लाख रुपये महिना भाडेतत्वावर त्याला थर्ड पर्सनला चालवायला दिली. त्याची जनरिकची एकही मेडिसिन मिळत नाही. काय बोलताय? भाजपचा प्रमुख पदाधिकारी आहे. जेनरिकचं अरे एवढा मोठा बोर्ड होता ना, मी भाजपचा प्रमुख पदाधिकारी आहे तो राज्याचा. राज्याचा पदाधिकारी आहे. राज्याचा प्रमुख 35 रुपयाची जी सिरिंज आहे ती 180 रुपयाला मिळते मॅडम. काय बोलता? हो, बाहेरच्या किमतीमध्ये तिथे मेडिकल मिळेल तुम्हाला. नाव दिलेलं गेली. आणि डॉक्टर तिथे चिठ्ठी देतो. भाजपचा तो राज्य लेवलचा पदाधिकारी आहे. तो राज्याचा प्रमुख आहे भाजप आघाडीचा, आरोग्य रामकृष्ण आघाडी. हरी. ओके सरकार बरं झालं सांगितलं मी. मी आता घेते. काय फडणवीसांनी आज परत असं विधान केलंय की सध्या जो अजित पवार गेले भाजपसोबत तो पवार साहेबांच्या संमतीनेच गेले, सह्या करून आले. आणि पवार साहेबांनी जो मागे विधान केला होता की भाजप यंत्रणाचा दबाव करून आजच्या आमदारांना तिथं सरकारमध्ये नेलं तर 17 आणि 19ला पवार साहेबांनी जेव्हा चर्चा करत होते तर ते कुठल्या यंत्रणाच्या दबावामध्ये करत होते. देवेंद्रजींना एवढीच विनंती करा की तुम्ही शरद पवार एक तर शरद पवारांचं नाव घेतल्याशिवाय हेड हमारे यहाँ फर्नीचर, पलंग, सिंगारदान, सोफा सेट, अलमारी, डाइनिंग टेबल, कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तयाब है. प्रोप्राइटर मौलाना मोहम्मद शबीर अहमद साहब, डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेस, फ्रूट मार्केट के सामने, मालटेकरी रोड, कामठा, नांदेड़. अस्सलाम वालेकुम, मैं इमरान खान. हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा. लेटेस्ट न्यूज़ के लिए देखते रहिए नांदेड़ उर्दू न्यूज़ और न्यूज़ के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें.